झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यात खुर्चीचा खेळ रंगला की दिल्लीपासून गल्लीपर्यंत सारेच धावतात, मात्र शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कोणीही धावत नाही। राज्यातल्या शेतकऱ्यांचं हे दुर्दैवच म्हणावं लागेल, कारण अतिवृष्टीमुळे अकोला जिल्ह्यातल्या 6000 हेक्टरपेक्षा अधिक शेतीला नुकसान झालंय, मात्र शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही। अकोला जिल्ह्यात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांची स्वप्न पावसाच्या पाण्याबरोबरच वाहून गेली आहेत। ज्या पावसाची शेतकरी चातकाप्रमाणे वाट पाहत होते, त्याच पावसानं शेतीची वाताहत केली। पूर्णा, मन, उमा, विद्रुपा, आस, गौतम या नद्यांना मोठा पूर आल्यानं नदीकाठच्या हजारो हेक्टर शेतजमिनीला पुराचा तडाखा बसलाय। पावसाचा सर्वाधिक फटका कापूस आणि सोयाबीन पिकाला बसल्यानं इथल्या शेतकऱ्यांचं तर कंबरडच मोडलंय। या पावसानं पिकांची नासधूस तर केलीच, शिवाय हजारो हेक्टरवरील जमिनी वाहून गेल्यानं नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या भविष्यातील उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय। पैसे वावरात लावले, हे डोला आता माझ्याकडे शेती बी नाही ना, काहीच नाही। हे लोकांच्या बटाईना करतो आपल्या, त्याच्यावर पोट भरतो। काही सापडी पाहिजे तर ते खरो नेलं पाण्यानं, काय करा, नाल्या नाही नेला, मुंगई गेला, उडीदही गेला, हे सोयाबीनही गेलं, ज्वारी पेरली तर ते नाल्याच पडली सगळी। याबाबत जे काही नुकसानीचं सर्वेक्षण करायचं असते, याबाबत माननीय जिल्हाधिकारी महोदयांचे आदेश घेऊन तलाठी, ग्रामसेवक, कोकरशी साहेब या तिघांची समिती करून पुढील पूर्व सर्वेनंतर 2-3 दिवसामध्ये सर्वेक्षणाचं काम सुरू होईल आणि जे काही नुकसानीची क्षेत्र असेल त्याचा शासनाला अहवाल सादर करण्यात येईल। विदर्भ आणि मराठवाड्यातील पावसामुळे नुकसान झालेल्या कापूस, सोयाबीन आणि भात उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकार मदत करणार आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्यात येणार असल्याचं ते अजित पवार यांनी यापूर्वीच सांगितलं होतं। त्याला आपण काही मदत करायचा निर्णय घेतलेला होता राज्यामध्ये, विशेषतः त्याचा फायदा मराठवाडा, विदर्भ या भागाला आणि उत्तर महाराष्ट्र, खानदेश त्याला होण्याच्या करता त्याचे पैसे पण पाठवलेले आहेत, तरी देखील जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं अजून थोडी रक्कम येणं बाकी आहे। अजित पवारांची ही घोषणा देऊन बरेच दिवस झाले, मात्र अजूनही अधिकारी नुकसानीच्या पंचनाम्याची आकडेमोड करण्यात व्यस्त आहेत। त्यामुळे सुस्त प्रशासकीय व्यवस्थेत ओल्या आणि कोरड्या दुष्काळात शेतकऱ्यांची चेष्टा सुरूच आहे। झी 24 ताससाठी जयेश जग्गडसह ब्युरो रिपोर्ट, अकोला। झी 24 तास एक पाऊल पुढे।